डेली महिन्याला आपण एकदम काढू शकत नाही. डेली म्हणजे जसं सेल होईल तुमचा किंवा त्याच्यातून तुमचा एखादा हिस्सा आपण इन्व्हेस्ट करू शकतो, म्हणून मी थोडंसं डेलीचं जास्त हे केलं. डेलीचं आता कसं पगारदारांना ठीक आहे मंथली होतं, पण बिझनेस आहे म्हणून मी थोडंसं, आम्हाला सांगणारं कोण नव्हतं, इन्व्हेस्टमेंट कशी करायची, बचत कशी करायची, काही कोणीच सांगितलं नव्हतं. पण जसं आम्हाला या सरांकडे आम्ही गेलो दोघं, त्यावेळेस त्यांनी खूप छान प्रकारे सांगितलं. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला जरा तुमची ओळख सांगा, आमच्या व्ह्युअर्सना या बिझनेस बद्दल सांगा. कधी चालू केला, कसा सुरू केला? माझं नाव हर्षा जितेंद्र भागवत आहे. मी 2017 साली पार्टनरशिप मध्ये दुकान चालू केलं. साधारण 1 वर्ष फक्त पार्टनरशिप राहिली, त्याच्यानंतर मी स्वतः पार्टनरला म्हणजे परवडत नव्हतं म्हणून मी स्वतः 1 वर्षानंतर माझं मी करून घेतलं आणि त्याच्यापासून आता आजपर्यंत मी सांभाळतेय. आता 8 वर्ष झाले. वा, हे सगळं दुकान पूर्ण माझ्या अंडर. हो, पूर्ण. 2 कामगार आहेत, 1 सेल्समन आहे आणि 1 हेल्पर आहे आणि मी स्वतः सेल्समनशिप सगळं करते. काउंटर सांभाळते, सगळं परचेसिंग, सेल्स सगळं मी बघते. मला जरा त्याच्यातले एखाद दुसरे किस्से सांगितले तर जरा मजा येईल. सुरुवातीला काही अनुभव नव्हता मला. ऍक्च्युली एकदम फ्रेशर होते मी, काहीच अनुभव नव्हता सिल्क मधला. नंतर मी हळूहळू मला त्याच्यात आवड निर्माण होत गेली, मग मी करत गेले ते. मग स्वतः गादीवर बसून कसं कस्टमर हँडल करायचं ते शिकले. त्याच्यानंतर मला कमीत कमी 2 ते 3 वर्ष लागले शिकायला पूर्ण. म्हणजे साडीचं नॉलेज हे नवीन माणसाला काहीच समजत नाही याच्यातलं. ते मी खूप अनुभव घेतला त्याच्यातला 3 वर्ष. साड्यांचे प्रकार सांगा ना. साधारण साड्यांमध्ये सेमी सिल्क येतं, प्युअर सिल्क मध्ये कांजीवरम, पैठणी, गडवाल, पट्टू सिल्क येतं. साऊथच्या सगळ्या साड्या आहेत आपल्याकडे आता, बनारस आणि साऊथ. क्या बात आहे. सगळ्यात जास्त कुठली विकली जाते? सगळ्यात जास्त पैठणी वगैरे विकली जाते, कांजीवरम, पैठणी. आणि पुरुष जास्त येतात की महिला? महिला जास्त येतात. महिला खूप येतात. कलर दाखवा म्हणतात. कलर भरपूर, कॉम्बिनेशन्स वेगवेगळे. अरे वा, अपडेट राहावं लागतं त्याच्यात. आता बिझनेस म्हटला की भांडवल आलं. हो, बिझनेस म्हटलं की इन्व्हेस्टमेंट आली. एवढं सगळं आता हे तुमचं किंवा रेंटवर असू शकतं, तर आहे की नाही. मग तो एक्सपेन्स आला, एवढं सगळं आहे म्हणजे खूप आपल्याला पैशांची उलाढाल करायला लागते. सुरुवातीला तर मी माझे दागिने मोडून थोडंसं लोन करून केलेले. बापरे. म्हणजे असं काही सपोर्ट नव्हता कोणाचा, अगदी लोन करून आणि दागिने मोडून केलेले मी. बापरे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही उल्हास सरांना कधी भेटलात? उल्हास सरांना साधारण 1 वर्षापूर्वी भेटले. वर्षभरापूर्वी. अच्छा. आणि छान त्यांनी कसे काय भेटलात तुम्ही? ओळखीने, म्हणजे ह्यांच्या मित्रांच्या ओळखीने भेटलो. आणि छान त्यांनी खूप छान माहिती वगैरे दिली. अरे वा. SIP बद्दल, इन्व्हेस्टमेंट पुढील भविष्यासाठी काय तरतूद करू शकाल. अरे वा. आम्ही थोडस लेट आलो त्याच्यामध्ये, पण ठीक आहे. लेट इन्व्हेस्टमेंट मध्ये काही लेट वगैरे काही नसतं. नाही, थोडस अजून अगोदर माहित झालं असतं तर अजून छान झालं असतं, साधारण 5-7 वर्षांपूर्वी. बरं, मग तो जो अनुभव होता की आता तुम्ही सरांकडे गेलात, सरांनी तुमचं प्लॅनिंग करून दिलं. काय प्लॅनिंग केलं त्यांनी तुमचं? साधारण तुमची पेन्शन योजना सांगितली. तुम्हाला भविष्यात आता समजा 5 वर्ष 10 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी करायची,
कुठले खर्च कमी करायचे आणि किती सेव्हिंग करायचं, किती SIP मध्ये वगैरे इन्व्हेस्ट करायचे, अगदी खर्चापासून बचतीपर्यंत सगळी माहिती सांगितली. अरे वा. मग तुम्ही आधी जे करत होता, म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस चालू केला तेव्हाचं तुमचं मनी मॅनेजमेंट आणि आत्ताच्या मनी मॅनेजमेंट मध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे. पहिले 5 वर्ष तर मला शिकण्यात लॉस मध्ये खूप गेले सुरुवातीला, आणि नंतर 5 वर्षानंतर मी थोडं सेव्हिंग करत गेले आणि आता 1 वर्षामध्ये थोडंसं जास्त झालेले सेव्हिंग. अरे वा. मग तुम्ही गुंतवणूक कशी करता? मंथली करता, डेली करता? डेली करता. अच्छा, हे छान आहे. का म्हणजे असं डेलीचं काय तुम्हाला काय म्हणजे सरांनी तुम्हाला सांगितलं असणार, तुम्हाला ते काय पटलं? बिझनेस असल्यामुळे तुमचं खर्च पण हे होतो आणि डेली महिन्याला आपण एकदम काढू शकत नाही. डेली म्हणजे जसं सेल होईल तुमचा किंवा त्याच्यातून तुमचा एखादा हिस्सा आपण इन्व्हेस्ट करू शकतो, म्हणून मी थोडंसं डेलीचं जास्त हे केलं. डेलीचं आता कसं पगारदारांना ठीक आहे मंथली होतं, पण बिझनेस आहे म्हणून मी थोडंसं डेलीच बघितलं. अच्छा, तुम्ही म्हणलं तुम्ही म्हणजे तुमचे 4-5 वर्ष तर सगळे शिकण्यात गेले. हो. तुमचे आता तुम्ही म्हणलं 2 कामगार आहेत, अजून एक असिस्टंट आहे, त्यांना तुम्हीच ट्रेन केलं? हो. नाही, एक थोडासा अनुभव होता एकाला, दुसरे बाकी ट्रेन बऱ्यापैकी हेल्पर तर बऱ्यापैकी ट्रेन करून बाहेर गेलेले. हो का? आता तुमच्याकडे नवीन लोक? हा जो आहे माझ्याकडे सेल्समन कमीत कमी 7 वर्ष झालं माझ्याकडे. हो का? अरे वा. विश्वासू आहे. अरे वा. आणि त्याला तुम्ही याच्याबद्दल काही सांगितलं की नाही, इन्व्हेस्टमेंट बद्दल? आणि हो, त्याला माझी चालू झाल्यानंतर मी लगेच त्याला सुद्धा इन्व्हेस्टमेंट साधारण 1-2 महिन्यातच करायला लावली. अरे वा. त्याचा कसा अनुभव आहे? काहीतरी येऊन तो बोलत असेल तुमच्याशी? त्याचं पण तो पण खूपच ह्याच्यात होता, पण त्याला आता थोडस सवय लागलेली आहे. अच्छा. कुठेतरी बचत करायची. अरे वा. मग हा जो सगळा म्हणजे आता तुम्ही एकतर सगळ्यांना खुश करताय साड्या देऊन, आहे की नाही, त्याच्यात तर काही बघायलाच नको. आता तुम्ही लोकांना फायनान्शियल, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना पण तुम्ही फायनान्शियली लिटरेट करताय. हा जो चेंज आहे हे बघून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे लाईक तुमचा हा अनुभव कसा आहे? हा अनुभव तुम्हाला कसा, काय आनंद देतो, सॅटिस्फॅक्शन देतो, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला सांगणारं कोण नव्हतं. इन्व्हेस्टमेंट कशी करायची, बचत कशी करायची, काही कोणीच सांगितलं नव्हतं. पण जसं आम्हाला या सरांकडे आम्ही गेलो दोघं, त्यावेळेस त्यांनी खूप छान प्रकारे सांगितलं. त्याच्यामुळं आम्ही माझ्या नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा सांगितलं की नाही, असं छान आहे, छान सांगतात आणि काहीतरी भविष्याची तरतूद होऊ शकते. अरे वा. मग मी बऱ्याच जणांना म्हणजे सांगितलेले. अजून 2-3 मैत्रिणी पण आहेत तयारीत जायच्या सरांकडे. चांगलं, छान वाटलं. बरं, आता तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करता, म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसा जातो, ऑब्व्हियसली एका चांगल्या माध्यमातून जातो. तुम्ही मार्केट बघता का? हो, बघता. डेली बघते. चेक करते. अरे वा. मग काय वाटतं, आता सध्या मार्केट जरा थोडंसं वर खाली चाललंय, मग अशा वेळेला धाकधूक होते का? नाही होत. कधी ना कधी ते वरती तर जाणारच आहे ना, 2-3 वर्षांनी किंवा भविष्यात. आपण लॉंग टर्मचा विचार करतो, आपण आता तात्पुरता नाही विचार करत. अच्छा. लॉंग टर्मचा विचार होता. धाकधूक एकदमच 50-60 लॉस मध्ये. पण लॉंग टर्मचा विचार करतात ते चांगलं. म्हणजे हे तुमच्या बिझनेस सारखंच झालं की नाही? सुरुवातीला थोडीशी होतं. सुरुवातीला बऱ्यापैकी प्रत्येक बिझनेस मध्ये अडचण येतेच आणि याच्यात पण येणार. 1 वर्षानंतर त्याचा बेनिफिट 1-2 वर्षानंतर मिळू शकतो. तुम्ही तुमच्या रिलेटिव्हजना आणि तुमच्या आप्तसोक्यांना सांगितलं, त्याच्याबद्दल जरा थोडंसं सांगा. माझे भाऊ म्हणजे त्यांची शक्यतो स्थावर मालमत्ता वगैरे याच्याकडे जास्त कल होता आणि भविष्याची काही तरतूद वगैरे त्यांनी स्वतः नव्हती केली. मग मी माझी चालू केल्यानंतर मी त्यांना पण खूप फोर्स करून दोन्ही भावांची करायला लावलेली SIP. त्यांची पण डेली बेसिसवरच आहे. अरे वा. काय करतात तुमचे भाऊ? माझे भाऊ पाणीपुरी आणि ओली भेळचा स्टॉल आहे गावी. क्या बात आहे. एकीकडे साडी, दुसरीकडे चाट. नाही म्हणण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. आणि छान, म्हणजे त्यांची पण आता सेव्हिंग चांगली होती. अरे वा. छान. त्यांचा अनुभव कसा होता? ते तर तुमच्याशी बोलत असतील, सांगत असतील. नाही, अनुभव चांगला आहे आणि बरं झालं असं बोलतात की बरं झालं आपण काढली म्हणून. तुम्ही मोठ्या? मीच मोठी आहे. माझ्या ताईंनी सांगितलं ऐकायचंय. चला, छान. गुड. आणि तुम्ही आता काय काय प्लॅन केलंय मॅडम सरांसोबत? म्हणजे इन द सेन्स उल्हास सरांच्या साथीने तुम्ही तुमचे कुठले फायनान्शियल ऑब्जेक्टिव्ह तुम्ही प्लॅन केलेत? नाही, आता सध्या तर मी SIP चालू केलेली आहे त्यांच्या. कशासाठी? भविष्याची तरतूद. त्याच्यामध्ये काय काय?
त्याच्यामध्ये म्हणजे आपलं काय म्हणतात पेन्शन म्हणजे रिटायरमेंट आलं, मुलांचं शिक्षण किंवा हे आहे, असे कुठले कुठले गोल्स तुम्ही त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केले? हा, मुलांचं शिक्षण तर आलेलंच आहे त्याच्यामध्ये. अच्छा. आणि पेन्शन पण ती ऑटोमॅटिक SIP नंतर एक 10-15 वर्षांनी तर ते चालूच होणार आहे. अरे वा. बिझनेस एक्सपान्शन बद्दल आता पॉइंट कळला, विचारा सरांना. विचारते. खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला टाइम दिल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू.